राजेश, मी तुझं काय करू सांग मला. हा, आज इतके दिवस झाले तरीही तुला सा अजूनही काही जमलेला नाही. हो मॅडम, लहानपणापासून आपला ब्रेन एकदम फर्स्ट गिअर मध्ये चालतो, स्लो. आणि त्यात संगीत म्हणलं तर गिअर बॉक्स तुटलाच म्हणून समजा. गाडी पुढे हलत नाही, तो गिअरचा दांडा हलत राहतो नुसता. काय रे, दर वेळेला गाडीचं उदाहरण काय देतोस तू स्वतःच गाडी वगैरे चालवतोस की काय? काय बंकस करता मॅडम? अहो मी अंध माणूस, मी कशी चालवणार गाडी? तो फ्रेंड ना आपला, तो सांगतो मी ऐकतो. हो हो हो, माहितीये, आता पाठांतरच झालंय. तुझ्या मित्राची गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसून तू फिरतोस आणि त्याच गाडीमध्ये बसून तू गाणं गातोस. नाही, गात नाही, ट्राय मार. येत नाही ना. जर तुला माहितीये की तुला गाणं गाता येत नाही, मग का शिकतोयस तू गाणं? नक्की कोणाला इम्प्रेस करण्यासाठी ही एवढी सगळी मेहनत घेतोयस? हे बघ राजेश, तुलाही माहितीये की तुझे बिघडलेले सूर इतके पक्के आहेत ना की ते सुधारण्यासाठी पुढचा जन्म जाईल. मग का घेतोयस तू एवढी मेहनत? हा, सांग ना, कुणासाठी तरी घेतोयस? आता तर आपण फ्रेंड्स पण झालोय. सांग ना. होती आपली एक आयटम. आयटम? काय रे भाषा, आता लाजणं बंद कर आणि सांग. ए, तुला कसं दिसलं मी लाजतोय ते? दिसलं मला, जसं तुला दिसतं की मी हसताना छान दिसते म्हणून, तसंच समज. बरं सांग आता. विचारलं होतं एकदा तिला, नाही म्हणली. कोण? प्रेमा तुसळगावकर, मागच्या गलीत राहायची. मग तेव्हा तुला कविता करण्याची आवड नव्हती? असं कसं होती ना. अरे मग म्हणून दाखवायची ना एखादी कविता. ऐकवली पण होती. कोणती? ऐका. निसर्गाच्या स्टोरी मध्ये एकदा लोचा झाला. चिकन्या पृथ्वीला बघून ढग तिच्यावर फिदा झाला. पृथ्वीने बी दिली विजेला ढगाची सुपारी आणि ढगाच्या बाया आल्या ना भर दुपारी. रगडा राडा लोच्या कोपच्यात नेऊन खर्चा पाणी दिला. रडला ढग, पाऊस बनून पृथ्वीवरती आला. मग काय म्हणाली कविता ऐकल्यावरती? प्रेमा तुसड तुसड गावकर गेली पळून दुसऱ्या बरोबर. आणि राहिलास तू आणि तुझी कविता. असताय काय? ते आपला लोचा झाला ना, आणि म्हणून म्हणतो की मला गाणं शिकवा. तू लग्न का करत नाही? लग्न? आंधळ्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? अगं असतात असे येडे, त्यांना दुसऱ्याच्या दिसण्यानं काय फरक पडत नाही. बर, असं जर मला कोणी भेटला ना तर मी नक्की विचार करेन. पण मी डोळस माणसाशी लग्न करीन, आंधळ्या माणसाशी नाही. का? म्हणजे राजा आता खरंच अंदाज आला. काय आडवडीक चाली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल
तुझ्या भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार. म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे. असं छोटं पाहिजे कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ हा हा असा हात घेतला केवढं लांब होतोय केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे ओके